पण वाद आणि माणिकराव कोकाटे हे समीकरण नवं नाहीये। यापूर्वी सुद्धा आपल्या वक्तव्यांमुळे कोकाटे बऱ्याचदा अडचणीत सापडले होते। एका प्रकरणात तर त्यांच्या राजीनाम्यापर्यंत विषय गेला होता। बघूयात की वक्तव्यात माणिकराव कोकाटेंची त्यातलं एक वक्तव्य, कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं एकदा कोकाटे म्हणाले होते। शेतकरी कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात असंही बेताल वक्तव्य कोकाटेंनी केलं होतं। शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट बघतात असंही ते एकदा बोलले होते। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही 1 रुपयात पीक विमा दिला। शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का असंही त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांना पंचनाम्यावर प्रश्न विचारल्यावर तर 1997च्या सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाकडून त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा त्यांना देण्यात आली होती, पण त्या प्रकरणात 2 तासात त्यांना जामीन मंजूर झाला होता।